मित्रांनो, माझं नाव अंजली यशोदा दिनकरौतकर। आज तुमच्या समोर विषय मांडतीये राष्ट्रहित सर्वोपरी। स्वातंत्र्य, संविधान, स्वराज्य, अखंड राज्य सगळ्या संकल्पना समोर येतात, पण शेवटी उरतात सावरकरांची देशभक्ती आणि त्यांनी राष्ट्रासाठी काय काय केलं। तर सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व देशबांधवांनो, जेव्हा जेव्हा राष्ट्रहित सर्वोपरी हा विषय निघणार तेव्हा माझ्या समोर सगळ्यात पहिलं नाव हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे येणार। कारण ते केवळ नाव नाही, तर ते राष्ट्रहिताच्या, राष्ट्राच्या अस्मितेत जगणारं आणि लढणारं धगधगतं अग्निकुंड आहेत। लोक म्हणतात वर्तुळ पूर्ण होतात, पण सावरकरांच्या आयुष्याचं वर्तुळ जिथं पूर्ण होतं तिथं शेवटाला उरते ती फक्त शोकांतिका आणि शोकांतिका। पण ज्यांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पिलं त्याला कसली आली भीती आणि कसली आली फळप्राप्तीची अपेक्षा। त्यांच्या कुटुंबाचा त्याग, रक्ताचं जे केलेलं पाणी आणि घराची झालेली राख रांगोळी पाहता खरंच लाज वाटते स्वतःच्या विचारांवर। जेव्हा आपण सावरकरांना कालकोठरीत बंद करतो, राष्ट्रहित कसं असतं ते त्यांच्या घराकडून शिकावं। लंडनमध्ये क्रांतीची ज्वाला सावरकर जेव्हा पेटवत होते त्यांच्या कुटुंबावर हलाखीची परिस्थिती। बाबाराव सावरकर अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगतायत। धाकटा भाऊ नारायण सावरकर त्यांनीही देशकार्यात स्वतःला झोकून दिले। विचार करा, त्या घरातील स्त्रियांचा ज्यांनी कपाळावरचं कुंकू आणि हातातील बांगड्या लोकहितासाठी, स्वातंत्र्यासाठी अर्पण केल्या आहेत। पत्नी यमुनाबाई घरात चूल पेटण्याची सोय नाही, पण तरी सुद्धा नवऱ्याला संसाराच्या पायबेड्यांमध्ये बांधत नाही। याला म्हणतात देशभक्ती। सावरकर म्हणतात, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती, पण त्या फुलांचे काय ज्यांच्या सुगंधाने देव्हारा सुशोभित झाला। स्वतःला त्यांनी त्या फुलांसारखं अर्पण केलं, नव्हे नव्हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने। तर हा त्यांचा राष्ट्रभक्तीचा सर्वोच्च आविष्कार होता, अधिकार होता। अंदमानचा तो नरक, रणनीतीचा तो हुंकार, जेव्हा कालकोठरीतली ती खोली क्रमांक 52 आठवते। भिंतींना आजही कान लावले तर सावरकरांच्या आरोळ्यानंही वंदे मातरमचा जयघोष ऐकू येतो। हीच सावरकरांची राष्ट्रभक्ती, जिची आज गरज आहे या देशाला। त्यांचं म्हणणं फक्त माझं राष्ट्र। आणि आजही त्यांच्या त्या माफी अर्जाबद्दल त्यांना आपण क्रिटिसाइज करतो, खरंच शोकांतिका आहे। माफी मागितली ना त्यांनी, जास्त काय केलं? त्यांचा माफीनामा जणू काही भारताचं संविधान होतं जसा छापला गेला। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटकेची भूमिका तिथे आत्मसात केली असं नाही वाटलं कुणालाच। जेव्हा मृत्यू समोर असतो तेव्हा मृत्यूला गळ्यात गळा घातल्यापेक्षा स्वतः मृत्यूला टाळा देऊन शत्रूच्या छाताळावर नाचणं जर त्यांनी निवडलं तर मला ते बरोबर वाटतात। आपल्याला सगळ्यांना ते बरोबर वाटावे, कारण युद्धाची प्रत्येकाची नीती वेगळी असते। त्यानंतर त्यांचं साहित्य, भिंतींवर 6000 कविता कोरल्या गेल्या। खरंच जो माणूस जगण्यासाठी इतका धडपडेल तो एवढं कार्य करू शकतो की काट्यांनी, दगडांनी, कोळशांनी कविता लिहित बसेल। 1857चा स्वातंत्र्य समर वाचला की सावरकरांचा या देशासंबंधीचा दृष्टिकोन दिसतो। आणि खरंच राष्ट्रहित किती सर्वोपरी होतं त्यांच्यासाठी हे वाटतं। शेवटची शोकांतिका खरं तर बोलू नये, पण बोलावीशी वाटते की गांधींच्या हत्येचा पुन्हा त्यांच्यावर एक डाग लावला जातो जेव्हा स्वातंत्र्य मिळतं। म्हणजे ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी दिलं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना काय मिळालं एक आरोप तो सिद्ध झाला नाही, पण आजही ते अंदमानच्या कालकोठरीतच उभे आहेत। पण सावरकर म्हणतात, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं ऋण फेडणं हेच माझं कर्तव्य आहे। आजच्या तरुण पिढीला माझं हेच सांगणं आहे, राष्ट्रहित म्हणजे काय हे सावरकरांकडून शिकावं। निस्वार्थ जगणं, त्यांच्या ऋणात कसं राहावं, ज्या देशाने आपल्याला जन्म दिला, ज्या मातृभूमीने आपल्याला वाढवलं तिच्यासाठी कसं जगावं हे सावरकरांकडून शिकलं पाहिजे। कारण डाग लागत राहतील, मागे काही उरणार नाही, पण महान लोकांना इतिहासाची आणि इतिहासात छापून राहण्याची गरज सुद्धा नसते। विचार करा, ज्या काळात माणसं संसाराची स्वप्न पाहतात त्या वेळात सावरकरांनी, त्यांच्या बंधूंनी राष्ट्रहित सर्वोपरी समजून त्यांची स्वप्न पाहिली, मायभूमीच्या चरणाशी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं। माझ्या युवा मित्रांना मला खरंच सांगायचंय, आपल्याकडे संकल्पना वेगळ्या असतील, देश वेगळ्या वाटेने जात आहे, खरं तर नवीन नवीन संकल्पना उलगडत आहेत, आपल्याकडे नवीन मार्ग आहेत, पण जिथं मुळा आहेत, आपल्या देशाच्या विचारधारा आहेत, त्या या स्वातंत्र्यवीरांच्या, क्रांतिकारांच्या पायथ्याशी आहेत। आपण त्यांना जपलं पाहिजे, जगलं पाहिजे, वाचलं पाहिजे, साहित्य त्यांचं समजून घेतलं पाहिजे। कारण या लोकांच्या मुळे आज आपला भारत, आज आपलं राष्ट्र उभं आहे। म्हणून प्रत्येक निर्णयामध्ये राष्ट्राचं हित हा केंद्रबिंदू समजून आपलं कार्य करता आलं पाहिजे। मग मार्ग असंख्य असतील। आज स्वातंत्र्य मिळवणं नाही तर स्वावलंबी जगणं आणि समृद्धतेने जगणं हे आपल्याकडे संकल्प आहेत, कारण यातूनच राष्ट्रहित साधलं जाणार आहे। पुन्हा एकदा एक ओळ आठवते की ने मजसी ने परती मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला। सावरकर पुन्हा पुन्हा म्हणतात, सागरा प्राण तळमळला, पुन्हा मातृभूमीला ने। आणि मला खरंच दुःख होतंय सांगताना की आजही सावरकर परतू शकले नाहीत। अंदमानच्या कालकोठरीतून त्यांची त्या दिवशी सुटका झाली तरी सुद्धा आजही डांबून ठेवलं या भारताने त्यांना, आणि येऊ देत नाहीत जनमानसात। का? कारण त्यांनी राष्ट्र सर्वोपरी मांडलं। मला वाटतं सावरकरांना पुन्हा एकदा जनमानसात आणि सामान्यात येण्याची खऱ्या अर्थानं संधी मिळावी, कारण पूर्वग्रहांच्या पडद्याखाली झाकून इतिहास कधीच संपत नसतो, त्याची काळीमा कधीच फेडली जात नसते। आपण सावरकरांसोबत वाईट केलंय, त्यांनी राष्ट्राला सर्वोपरी मानिलं आणि आपण त्यांना गुन्हेगार। तर ही भावना, ही संकल्पना बदलायला हवी। सावरकरांनी या देशासाठी जे अखंड राष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं ते अखंड, समृद्ध आणि एक विकसित राष्ट्रामध्ये आपण तब्दील करावं असं मला वाटतं। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। सावरकरांच्या मानाचा मुजरा, जय मातृभूमी, जय सावरकर, जय स्वातंत्र्यवीर, जय स्वातंत्र्य।